उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे भरपूर पदार्थ तुम्ही खाल्ले असतील, पण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पुदिना चिवडा कुरकुरीत असा आणि तोही पाणीपुरी फ्लेवरचा कधी खाल्ला आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाणीपुरी फ्लेवरचा कुरकुरीत असा चटपटीत आणि झटपट होणारा पुदिना चिवडा कसा बनवायचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो चिरमुरे आणलेले आहेत आणि हे चिरमुरे जे आहेत ते असे नरम नसावेत, छान कुरकुरीत असले पाहिजेत. हे पहा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगले कुरकुरीत असले तरच हा चिवडा जो आहे तो छान कुरकुरीत होतो. जर कुरकुरीत नसतील हे चिरमुरे तर तुम्ही 1-2 मिनिट कढईमध्ये लो फ्लेमवरती भाजून घ्या किंवा तासभर उन्हामध्ये वाळवत ठेवले ना तरीही चालतील. हे चिरमुरे जे आहेत ते छान कुरकुरीत आहेत, त्यामुळे मी कढईमध्ये हलकेसे भाजून घेतलेले नाही आहेत. आता ह्या चिरमुऱ्याचा आपण चिवडा बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि ते तेल जे आहे ते छान कडकडीत तापल्यावर त्याच्यावरती 7 ते 8 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि छान तळून घ्यायच्या आहेत. मिरची जी आहे ती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. हे पहा, अगदी अशा प्रकारे ही मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यानंतर एक वाटी यामध्ये मी कढीपत्त्याची पानं तळून घेत आहे. कढीपत्त्याची पाणीसुद्धा तळत असताना छान कुरकुरीत अशी तळली गेली पाहिजेत. त्यासाठी मी मधून चमच्याने याला हलवून तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे. हे पहा, आता तेलातून आपण बाजूला काढून घेऊयात. त्याचबरोबर यामध्ये पुदिनाचा छान फ्लेवर यावा, पाणीपुरी फ्लेवर यावा यासाठी मी 1 वाटी पुदिन्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत. तीसुद्धा या तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. हे पहा, चमच्याने याला मिक्स करत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळी पानं व्यवस्थित कुरकुरीत अशी तळली जातात. पुदिनाही छान तळून झाला. आता तेलातून आपण काढून घेऊयात. पुदिना तळून झाला की त्यानंतर आता यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेत आहे. ही कोथिंबीरसुद्धा तेलामध्येच आपण तळून घेणार आहोत. व्यवस्थित चमच्याने हलवून सगळी कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तेलातून बाहेर काढून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी एवढे शेंगदाणे मी तळून घेत आहे. शेंगदाणे कुठल्याही चिवड्यामध्ये छान लागतात, त्यासाठी खरपूस असे शेंगदाणे तळून झाले की बाहेर काढून घेऊया. करपून द्यायचे नाही आहेत, नाहीतर शेंगदाणा कडवट असा लागतो चिवड्यामध्ये. आता आपण हे तळून घेतलेले जे पदार्थ होते ते व्यवस्थित थंड होऊन देऊयात. हे व्यवस्थित थंड होतं आहे तोपर्यंत आपण सुका मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका वाटीमध्ये 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. 1 ते सव्वा चमचा मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक छोटीशी चमचा हळद घ्यायची आहे. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर मी घेतलेला आहे. हळद आणि मीठ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 मोठा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 पाव चमचा मी इथे लिंबूसत्व घेतलेला आहे, ज्याने हा चिवडा जो आहे तो छान आंबट असा होईल, म्हणजे पाणीपुरी फ्लेवरसारखा थोडासा आंबट, तिखट, गोड असा हा चिवडा तयार होईल. हा सुका मसाला जो आहे तो या चिरमुऱ्यामध्ये मी घालून घेते. बरोबर आता हे थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. पुदिना, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्सरवरती छान बारीक वाटून घेतलेली आहे. मिक्सरवर बारीक करत असताना यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. हे कोरडंच असं बारीक करून घ्यायचं आहे. याला थोडंसं तेल सुटतं कारण आपण तळून घेतलेलं आहे, त्यामुळे पाणी घालण्याची काहीच गरज नसते. आता हे छान असं चिरमुऱ्यामध्ये घेऊन सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे सगळ्या चिरमुऱ्याला अगदी व्यवस्थित सगळे मसाले लागले जातात. हे पहा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपला असा हा खमंग, चटपटीत, कुरकुरीत असा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा देखील तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये शेव, काजू किंवा मनुके, बदाम वगैरे घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हा चिवडा जो आहे तो तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून एका एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकता. 15 ते 20 दिवस हा चिवडा छान राहतो. खायलाही खूप छान लागतो आणि खूप छान ही रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा. या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर आणखीन कोणती नवीन रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ती बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.